तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर ओमजगता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। जे पण आपल्या चॅनलला पहिल्यांदा असणार तर फटाफट आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण इथे तुम्हाला डेली मराठीमध्ये काही ना काही माहिती भेटत असणार आहे। कारण आपली मराठी सगळ्यात भारी नादच कळा, जेवढी आपली मराठी भाषा जपता येईल ना तेवढं जपण्याचा प्रयत्न करा। तर फायनली आजचा टॉपिक कळूया आपण। तर आजचा टॉपिक तो म्हणजे आता सॉफ्टवेअर इंजिनियर होण्यासाठी काय काय करावं लागणार, 10वी नंतर अशी काय फील्ड घ्यावं लागणार की आपण एक सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकतो। तर भरपूर जण सॉफ्टवेअर इंजिनियर का वळू राहिले, तर ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला मित्रांनो, काय टाइमपास करता व्हिडिओ करूया सुरू। तर आता सगळ्यात पहिले आपण फरक जाणून घेऊया, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे काय। ऍक्च्युली सॉफ्टवेअर इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर, त्यानंतर IT इंजिनियर एकच फील्ड येते। एकदम भरपूर जणांचा गैरसमज आहे की ही फील्ड वेगवेगळी असते, तर एकच फील्ड येते ही। तर आता सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे एक IT, तर IT फील्ड। तर तुम्हाला काय काय करावं लागणार आहे आता एक सॉफ्टवेअर इंजिनियर होण्यासाठी। तर सगळ्यात पहिले आता तुम्हाला 10वी पास आउट व्हावं लागणार आहे। तर सगळ्यात पहिले 10वी पास आउट व्हावं लागणार आहे। तर जे पण आता 10वी पास झालेले, ज्यांना पण आता 10वीला चांगले पर्सेंटेज पडले, तर ओमजगता आपल्या चॅनलकडून तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन। तर आता तुमची 10वी झालेलीची आहे, तर 10वी नंतर तुम्हाला काय प्लॅटफॉर्म चूज करायचं आहे की आपण सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकतो, ते पण एकदम इझी वे मध्ये। तर सगळ्यात पहिले तुम्हाला 11वीला ऍडमिशन घ्यायचे, कशाला, सायन्सला। कारण सायन्सला ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता तिथून आपला स्टार्टिंग पॉईंट असतो। तर सगळ्यात पहिले तुम्ही 11वी सायन्स करा, 12वी त्यानंतर 12वी सायन्स आणि मॅथ घ्या। तुम्ही जॉग्राफी घेऊ नका, मॅथ घ्या। तर ज्यांना पण इंजिनिअरिंग करायची, ज्यांना पण सॉफ्टवेअर इंजिनिअरकडे जायचं त्यांनी मॅथ चूज करा, जॉग्राफी चूज नका करू। तर त्यानंतर तुमची 12वी होईल, आणि 12वी नंतर काय करायचं आता 10वी नंतर सुद्धा तुम्ही वळू शकता, कारण इथं आता तुम्हाला दोन सोल्युशन भेटतात, एक 10वी नंतर त्यानंतर एक 12वी नंतर। आता कसं काय ते एवढं मी मला सांगतोच। तर आता 10वी नंतर तुम्हाला काय करायचंय, ज्यांना पण आता म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय 10वी नंतर पण होऊ शकता आणि 12वी नंतर पण होऊ शकता। आता तुम्ही म्हणशाल तू काय सांगतोय दादा, 10वी नंतर पण होऊ शकता, 12वी नंतर पण होऊ शकता। तर दोन्ही फील्ड आपल्याकडे अवेलेबल आहे। तर 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा करू शकता, दोन ऑप्शन आपल्याला चालू होत आहे। 10वी नंतर आपल्याला जे पहिलं ऑप्शन चालू होतं ते म्हणजे तुमचं डिप्लोमाकडं। तर 10वी नंतर डिप्लोमा आपला किती वर्षाचा येतो, 12वी नंतर किती वर्षाचा येतो, त्यानंतर डिग्री किती वर्षाची असते, तर सगळी माहिती एवढ्यामध्ये तुम्हाला मी सांगतोच आहे। तर 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा घेऊ शकता इझिली। ज्यांना इंजिनिअरिंगकडे जायचंय ते 12वी सुद्धा करायची गरज पडणार नाही तुम्हाला, 10वी नंतरच तुम्ही डिप्लोमा करू शकता, कारण डिप्लोमामध्ये भरपूर सारा अनुभव तुम्हाला भेटणार आहे। तर तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवलेला, हा व्हिडिओ तुम्ही व्हिजिट करा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, एवढ्यामध्ये मी पूर्ण माहिती दिली आहे डिप्लोमाबद्दल, किंवा 10वी नंतर काय केलं पाहिजे आणि 12वी नंतर काय केलं पाहिजे। तर व्हिडिओमध्ये सगळी माहिती मी दिलेली आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा करू शकता। तुमचा डिप्लोमा 10वी नंतर पडेल तो 3 वर्षाचा। तर तुम्ही 10वी नंतर तुम्हाला फर्स्ट इयरला ऍडमिशन मिळेल, त्यानंतर सेकंड इयर आणि थर्ड इयर, आणि थर्ड इयर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला डिग्रीला ऍडमिशन मिळेल, ते पण सेकंड इयरला। तर सेकंड इयरला तुम्हाला ऍडमिशन कशाला घ्यायचंय, तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय। तर सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी तुम्हाला कॉम्प्युटर किंवा IT फील्डला ऍडमिशन घ्या, तरच तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकता। आणि जे पण सॉफ्टवेअर इंजिनियर होता ना त्यामध्ये भरपूर सारे फील्ड येतात, कोडर येतं, त्यानंतर नॉन टेक्निकल येतं, टेक्निकल ब्रांच येते, भरपूर सारे म्हणजे त्यानंतर तुम्हाला हळूहळू समजत जाईल, कारण मी लास्ट इयरला आहे त्यामुळे मला सगळं माहिती। तुम्हाला आता मी सगळं जर सांगितलं तर तुमची मिसअंडरस्टँडिंग होईल, भरपूर सारे मुलं आहे त्यांचं कन्फ्युजन होऊन जाईल, आणि कन्फ्युजन झाल्यामुळे तुम्हाला समजणार नाही ऍक्च्युली काय करावा। तर तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो मी, तुम्हाला जर इंजिनिअरिंगकडे जायचंय तर तुम्ही सगळ्यात इझी वेनी जा। तुम्ही 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमा ऍडमिशन घ्या, डिप्लोमा 3 वर्षाचा करा, त्यानंतर डिग्री तुमची येईल ती 3 वर्षाची, म्हणजे 6 वर्षाचा तुमचा पूर्ण कोर्स होऊन जाईल। आणि ज्यांना 12वी नंतर डायरेक्ट डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं ते 12वी नंतर सुद्धा डायरेक्ट डिग्रीला ऍडमिशन घेऊ शकता, पण तुम्हाला फर्स्ट इयर क्रॅक करावं लागणार आहे। आणि फर्स्ट इयर इज नॉट इझी ब्रो, फर्स्ट इयर सोपं नाही। तुम्ही जे पण तुमचे मित्र वगैरे असणार, मैत्रीण वगैरे असणार ना, त्यांना विचारा फर्स्ट इयर म्हणजे काय। इंजिनिअरिंगचा सगळ्यात अवघड वर्ष फर्स्ट इयर। तर तुम्हाला फर्स्ट इयर क्रॅक करायचं आहे, आणि फर्स्ट इयरमध्ये जे सब्जेक्ट आहे तुम्हाला सांगून देतो, मेकॅनिक्स, ग्राफिक्स, M2, M1, भरपूर सारे असे म्हणजे टफेस्ट सब्जेक्ट आहे। तर ते तुम्हाला जर मॅथमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये जा, नाही तर डायरेक्ट जाऊ नका, खरं सांगतो। कारण इंजिनिअरिंग म्हटलं तर पूर्ण मॅथ तर नाही बोलू शकणार, बट मॅथ जास्त असतं, त्यामुळे तुम्हाला सांगतोय। तर तुम्हाला आता समजलं असणार की सॉफ्टवेअर इंजिनियर कसं काय होऊ शकतो। तर तुम्हाला सगळ्यात पहिले 10वी नंतर तुम्हाला डिप्लोमा ऍडमिशन घ्यायचंय, किंवा तुम्ही डिग्रीला ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता, बट डिग्रीला घेण्यासाठी तुम्हाला 11वी करावं लागणार आहे। 11वी सायन्स, 12वी सायन्स, त्यानंतर डायरेक्ट तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेऊ शकता, ते पण डिग्रीला। आता मी पण तेच केलंय, मी काय केलंय 10वी केली, 10वी नंतर 11वी केली सायन्स, त्यानंतर 12वी सायन्स केलं, आणि त्यानंतर डिग्रीला ऍडमिशन घेतलं फर्स्ट इयरला। फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, थर्ड इयर झालं, आणि आता लास्ट इयरला आलोय। आणि डिग्रीचा पॅटर्न तुम्हाला सांगून देतो, इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला जर सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय तर तुम्ही IT क्षेत्रात जाऊ शकता, त्यानंतर कॉम्प्युटर सुद्धा घेऊ शकता। कॉम्प्युटर IT या दोन्हीमध्ये काहीतरी ऑप्शन तुम्ही चूज करा, आणि तुम्ही इझी वेनी सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकता। आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरकडे जास्त करून मुलं का जात आहे तुम्हाला हे पण रिझन सांगतो,
कारण सॉफ्टवेअर इंजिनियर असा आहे त्याच्यामध्ये पेमेंट वाढ होत असते, तुम्हाला हे पण सांगतो. आणि तुम्हाला माहिती आहे किती लाखांचे पॅकेज चालू आहे. त्या कंपनी सध्या हायर करते. आता मोठमोठ्या कंपनी जर घेतल्या, IBM सारखी कंपनी घेतली तर हायर किती करते. आता एका फ्रेशरला जर त्यांचं बघितलं तर 7.5-7 लाखाचं पॅकेज देत आहे. आणि तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तुम्ही 12, 12.5, 13 लाखाचं पॅकेज इझिली घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कोडिंग वगैरे चांगली जमली पाहिजे. आणि IT कॉम्प्युटर फील्ड अशी की ज्यामध्ये कोडिंग जमलीच पाहिजे. कारण तुम्हाला इथं डेस्कटॉपवर काम करणे, तुम्हाला जवळपास 8-9 घंटे काम करणे कंपनीमध्ये. तर हे लक्षात ठेवा तुम्ही आधी, आणि मगच तुम्ही या क्षेत्रामध्ये जा. आणि तुम्हाला जर बाकीच्या क्षेत्रामध्ये जायचं असेल त्यावर सुद्धा आपण लवकर व्हिडिओ बनवणार आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला डेली भेटत असतील. तर चला मित्रांनो, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये कायम असत राहा.